सांस्कृतिक कार्य विभाग आणि चित्रनगरीच्या वतीनं जुने ऐतिहासिक आणि दुर्मिळ मराठी चित्रपट पुन्हा पडद्यावर आणण्याची अभिनव योजना राज्य सरकारनं सुरू केली आहे। या योजनेचा शुभारंभ आज प्रसिद्ध सामना चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनानं करण्यात आला। या चित्रपटाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित या विशेष प्रदर्शनाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह चित्रपट निर्माते रामदास फुटाणे, दिग्दर्शक जब्बार पटेल आणि गायक रवींद्र साठे उपस्थित होते। या मान्यवरांसोबत चित्रपट पाहिल्यानंतर सामना चित्रपटातील सत्ता आणि नैतिकतेचा संघर्ष आजही तितकाच जिवंत आणि बोलका आहे, असं शेलार यांनी सांगितलं। मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। त्या चित्रपटातला सामना चित्रपटातला जो संघर्ष आहे, सत्ता आणि नैतिकता, सत्ताधीश विरुद्ध नैतिकतेचं अधिष्ठान, हे त्या काळातलं चित्रण खूप बोलकं आहे। आणि म्हणून त्या चित्रपटाला आज पाहणं याचा अर्थ त्या काळात असलेला संघर्ष पुन्हा डोळ्यासमोर आणण्यासारखं आहे। या अर्थाने या चित्रपटाच्या काय म्हणू आपण त्याला पुनःप्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळालाय। दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येत असलेल्या रामरक्षा आंदोलनावरही आशिष शेलार यांनी यावेळी टीका केली। अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं तात्काळ SIT या विशेष तपास पथकाची स्थापना केली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली। उत्तर प्रदेश सरकारनं या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलेलं नसल्यानं या विषयावर आंदोलन करणं हे केवळ राजकारण आहे, असंही ते म्हणाले। शिकता आणि मर्म याच्यावर बोलू। जर हिंदू जागृती आणि राम मंदिर मधला अपहार या मुद्द्यावरच आंदोलन करणार असतील तर त्या आंदोलकांची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे। यामध्ये राजकारण आहे की नाही समजून घेतलं पाहिजे। यामध्ये भूमिकांमध्ये बदल आहे की नाही समजून घेतला पाहिजे। यामध्ये राजकीय अभिनिवेश आहे की नाही समजून घेतलं पाहिजे। आणि हे सगळं बघितल्यावर लक्षात येतं की जे आज उबाटा सेना आंदोलन करते त्यांना हिंदू जागृती करण्या अगोदर रामभक्ती, रामरक्षा आणि राम मंदिर यावर बोलण्या अगोदर समस्त हिंदू समाजाची माफी मागावी लागेल।